नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या लव्ह जिहाद प्रकरणाला बुधवारी रात्री वेगळे वळण लागले. शिरोली इथल्या लव्ह जिहाद प्रकरणावरून जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामध्ये बजरंग दलाचे समन्वयक निलेश शिंदे यांना 2 अज्ञात इसमांनी पिस्तुलीचा धाक दाखवत या प्रकरणातून बाहेर पड, नाहीतर तुला महागात पडेल असा दम दिल्याने शिरोलीसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इथल्या लव्ह जिहाद प्रकरणावरून वातावरण तणावपूर्ण असताना हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला होता. बजरंग दलाचे समन्वयक निलेश शिंदे हे आपल्या मोटारसायकलवरून बुधवारी सायंकाळी 7:30च्या दरम्यान कोल्हापूरहून शिरोलीकडे परत येत होते. पंचगंगा पुलाजवळ वाहतूक ठप्प असल्याने त्यांनी सेवा मार्गाचा वापर करत घरी येत होते. त्याचवेळी तोंडाला स्कार्फ बांधलेले 2 युवक मोटारसायकलने पाठीमागून येऊन निलेश शिंदे यांच्या गाडी आडवी उभी केली आणि पिस्तूल काढून थेट शिंदे यांच्यावर उगारत शिरोली प्रकरणातून बाहेर पड, अन्यथा तुला हे प्रकरण महागात पडेल असा दम दिला आणि मोटारसायकलवरून ते पसार झाले. निलेश शिंदे यांनी तात्काळ शिरोली MIDC पोलिसांना फोनवरून याबाबतची माहिती दिली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी शिरोलीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. कार्यकर्त्यांना याची माहिती लागताच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाले. संशयितांना तात्काळ अटक करावी, आरोपी आणि आरोपीच्या कुटुंबांना संरक्षण दिले जाते, पण सर्वसामान्य नागरिकाला संरक्षण का मिळत नाही असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारत निरुत्तर केले. या घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी कारवाई कामी हमी देत कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पण कार्यकर्ते आक्रमक होऊन पोलिसांना जाब विचारत होते. यावेळी पोलिसांनी कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा सुरू आहे. शिरोली प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले असून पोलिसांनी कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. दरम्यान आरोपीच्या कुटुंबाने आरोपीला फाशी द्या अशी मागणी सोशल मीडियातून केली होती. पण आरोपीच्या जामिनासाठी नातेवाईकांनी कोर्ट आवारात उपस्थिती लावल्याने कुटुंबाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. यामुळे तणावात आणखीन भर पडली असून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून होते. अखेर रात्री गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा गतिमान केल्याने कार्यकर्ते घरी परतले.